चला तर मग फिश करायला सुरुवात करूया। पापलेट फ्राय करणार आहोत आपण। पापलेट आहे हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्यासाठी आपल्याला आपण मसाला घेतला आहे, कोथिंबीर आहे, अद्रक आहे, लसूण आहे, हिरव्या मिरच्या आहे, लिंबू आहे, रवा घेतलाय आपण कोटिंग साठी लागणार आहे, आणि हे तांदळाचं पीठ आहे, मीठ लागणार आहे आपल्याला, लाल तिखट आहे, लाल मिरची पावडर, हळद घेतली आहे मी इथे, आणि हा फिश फ्रायचा मसाला घेतला इथे। हा नसेल तर आपण दुसरा कुठलाही घरातला वापरायचा मसाला घेतला तरी चालेल, रोजच्या वापरायचा। आता मिरचीची पेस्ट करून घेतली आपण, आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीरीची। यामध्ये आपण लाल तिखट घालून घेऊया, हळद टाकली अर्धा चमचा मी, आणि फिशचा मसाला घेतलाय हा फ्रायचा 1 चमचा भर। मीठ घालून घेऊया आपण चवीनुसार मीठ, आपण किती फिश आहे आपले किंवा आपण किती मसाला तयार करणार आहोत त्यानुसार मिठाचे प्रमाण घ्यायचे इथे। आता यामध्ये लिंबू पिळून घेतलंय मी अर्ध, आपण यामध्ये चिंचेचा कोळही घालू शकतो किंवा कोकमचं पाणी सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊ शकतो। आता रवा घेतलाय मी येथे, तांदळाचं पीठ घेतलंय, हळद टाकून घेतली आहे, लाल तिखट आपण घालून घेतलंय यामध्ये, आणि हे मसाले पुन्हा आपण या कोटिंगच्या याच्यात घालून घ्यायचे आहेत रवा आणि तांदळाच्या पिठात। मीठ घालून घेतलंय मी येथे 1.5 चमचा। तांदळाच्या पिठामुळे आपले फिश एकदम कुरकुरीत व्हायला मदत होते। हे छान असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला। आता आपण येथे बघू शकता व्यवस्थित सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचंय। आता हे सर्व आपलं मिश्रण तयार आहे। आता हे सर्व फिशला छान असं मॅरिनेट करण्यासाठी मसाले व्यवस्थित लावून घ्यायचे, आतपर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने आपल्याला लावायचे आहे, म्हणजे फ्राय झाल्यानंतर ते आळणी लागणार नाही, त्याची छान अशी टेस्ट येईल। सगळ्या बाजूने आपल्याला हा मसाला छान असा लावून घ्यायचा आहे, या चिरांमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचा आहे, म्हणजे तो आतपर्यंत सर्व त्याची टेस्ट जाते। आता हे सर्व मसाला लावून झालाय आपल्या सर्व फिशला। आता हे अर्धा तास आपण ठेवूया मॅरिनेट करण्यासाठी। आता हे रवा आणि तांदळाचं कोटिंग साठी जे आपण मिश्रण तयार केलंय त्यामध्ये हे मासे असे घोळवून घ्यायचे आहेत, छान असे व्यवस्थित सगळीकडे लागेल अशा पद्धतीने हे सगळं लावून घ्यायचं आहे फिशला, पापलेट फिशला। हे बघा या पद्धतीने, म्हणजे आपले फिश फ्राय केल्यानंतर छान असे कुरकुरीत होतात। फार टेस्टी डिश आहे ही, चटपटीत आहे। आताच दिवाळी झाली आहे त्यामुळे फार गोड खाऊन कंटाळा आला असेल तर ही डिश ट्राय करायला नक्कीच हरकत नाही। हे बघा छान असं आपलं लावून झालंय, एक एक करून सर्व फिशला असं कोटिंग करून घ्यायचंय आपल्याला। आता तेल गरम करायला ठेवलंय मी येथे पॅन मध्ये, आणि असं एक एक करून आपल्याला हा फिश फ्राय करून घ्यायचा आहे। फिश फ्राय करत असताना आपल्याला गॅस एकदम मंद आचेवर ठेवायचा आहे, कारण याला 7 ते 10 मिनिटं एका फिशला आपल्याला फ्राय करायला लागतात। मधून मधून असं पलटून घ्यायचं आहे। हे बघा किती छान असा गोल्डन कलर आलेला आहे आपल्या फिशला। व्यवस्थित मंद आचेवर फ्राय केल्यामुळे तो आतून कच्चा राहत नाही, व्यवस्थित आतपर्यंत शिजला जातो, फ्राय होतो, छान असा कुरकुरीत होतो। हे बघा हे 3 ते 4 वेळा आपल्याला हे करायचं आहे, पलटून घ्यायचा आहे फिश हा। आता हा आपला फिश फ्राय करून तयार आहे। फार टेस्टी डिश आहे, नक्की ट्राय करा। कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।